ओम शिव ओम सच्चिदानंद 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 ओम सच्चिदानंद सद्गुरुनाथ महात्मा महाराज की जय। मध्यगुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि स्वामी महाराज की जय। वैराग्य निधि अक्का महादेव माता की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालनं तां धर्मचारिणं शम्भो नमामि गुरुं शिवम्। यद्भासा भासते विश्वं यत्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीच्या सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करो। फार सुंदर अभंग या ठिकाणी निवडलेले आहे, शोधून काढलेले आहे। शोधणारा व्यक्तींच्या नजरेत जे आवडता आहे ते माणूस शोधत राहते। माझे इष्टार्थ काय आहे ते प्राप्त करून घेण्याकरता त्यांच्या तळमळ असते। सकाळी उठल्यापासून एक धावा असतो व्यक्तींची, खाण्यासाठी शोधतो, व्यवस्थेसाठी शोधतो। हे प्रत्येक गोष्टीचा एकमेव उद्देश आहे, ते प्राप्त करून घेऊन मी समाधान होतो असं म्हणून त्यांचे एक धोरण असते, म्हणून शोधात असते। आणि शोधल्यानंतर साध्य झाल्यानंतर तरी सुद्धा समाधान होत नसेल तर आमचा शोध चुकीचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे। भेटल्यानंतरही सुद्धा समाधान होत नसेल तर तसं वस्तू घेऊन काय कामाची आहे। म्हणून धावा घेत असते। हे विचार संत शिवयोगी महान पुरुष हे अनमोल जीवन प्राप्त झाल्यानंतर ह्याच्या कल्याणासाठीच त्यांच्या तळमळ असते। कारण भरपूर त्यांच्या नजरेत पाहत आहे,
वैभव असलेले लोक सुद्धा त्यांच्या नजरेत आहे, वैभव नसलेले व्यक्ती सुद्धा त्यांच्या नजरेत आहे, आमच्या सर्वांच्या नजरेत आहे. कोण सुखी आहे या संसारात थोडा शोधून काढा. कोण सुखी असेल संसारात? सुखी कोण आहे? मिळणं अवघड आहे. संसारात राहून सुखी असलेले परिवार मिळणं फार कठीण आहे. असेल परंतु त्यांच्या शोध लावणं फार कठीण आहे. काही ना काही त्यांना भानगडी असेल, त्या भानगडीमध्ये सुद्धा एकदम समाधानकारक. भानगडी नसलेले संसारात मिळू शकत नाही. कोणीतरी बेमार तर राहतो, काहीतरी राहते. परवा एक महाराजाला विचारले, एवढा लोकांना कसं सांभाळतील तुम्ही? त्यांना समाधान मिळतील का? त्यावेळी ते महाराज म्हणाले, माझं पुण्यतिथी झालं तरी सुद्धा ह्याला समाधान मिळणार नाही. एक पुण्यतिथी नाही, 1000 पुण्यतिथी ह्यांनी केलं तरी सुद्धा या लोकांना समाधान मिळत नाही. ज्या ठिकाणी चुकीचं गोष्टी सुख शोधत असल्यामुळं त्या ठिकाणी तिथं समाधान मिळण्याचा प्रश्नच नाही. वर्म चुकिलासी, भटकलासी वर्म चुकलासी. ज्या ठिकाणी मिळणारच नाही या ठिकाणी सुखाचा शोधसाठी सद्गुरुनाथाजवळ संसाराच्या गोष्टी घेऊन जाऊन बोलल्यावर माऊली तुम्हाला समाधान देतील तात्पुरता, तुम्हाला परमनेंट सुख होणं म्हणजे फार कठीण. सुख मानती संसारी. परवा दिवशी घेतलं ना बघ, सुख मानती संसारी. संसारात सुख बघणारा व्यक्ती तो कधी सुखी होऊ शकत नाही. म्हणून बरेचसे माऊली तुम्हाला आढळतात संसार असलेले लोक. तुकोबा रायाला नव्हते का? अण्णा बसवण्णाला नव्हते का? अण्णा बसवण्णा म्हणतात, साठवण करणे देवा तुझं शपथ असेल, उद्यासाठी सुद्धा मी सांभाळून ठेवलो, उद्यासाठी देवा तुझं शपथ असेल. म्हटलं आम्ही काय करतो? पिढान पिढी करतो विचार. एक पिढी नाही, 2 पिढी नाही, 3 पिढी नाही, पिढान पिढी. यांच्या तर जाऊ दे, स्वतःच पिढान पिढी बसून खाल्लं तरी सुद्धा सरता सरू नाही. तसा व्यवस्था करावं म्हणून माणूस रात्रंदिवस मरमर मरमर मर करतो. मरमर करतो. मर गये शरीर, आशा तृष्णा न मरे, कह गये दास कबीर. तृष्णा कधी संपत नाही, आपण संपून जातो. दिगंबर पटेल, दात संपला असेल, खाण्याचं वृत्ती संपले का? काय करा महाराज, मजबूर आहे म्हणून शेंगदाणी वेचून ठेवतो. त्याला काही खायचं नाही का? कस काय हो शेंगदाणी? काय करा महाराज, दात पडून गेला, खायचं नाही. खायचं आहे महाराज, काय कर, कुठून काय होईना पण तो द्याय का. म्हणजे खाण्याच्या वृत्ती कधी संपत नाही. तृष्णा म्हणतात त्याला, तृष्णा. आशापेक्षा मोठ तृष्णा.
तृष्णा तृप्ती होत नाही, तृष्णा, कृष्णा नाही, तृष्णा. तृष्णा कभी न मरे, ते मरत नाही. आपल्या डोळ्या मरून जातील, आमचं कान संपून जातील, कानाच्या वृत्ती संपत नाही. कानाची वृत्ती काय आहे? ऐकणे आहे. ऐकण्याची इच्छा संपून जाते, काम आहे. मशीनी बदलत राहतो. मशीन भारी भारीचं मशीन लावतो. कशासाठी? पुष्कळ ऐकलो, काय करायचं, फक्त त्याच्या स्मरणात राहिलं तर बस. डोळं गेलं तर काय, कान गेलं तर काय, दात पडलं तर काय. आता आपल्याला काय करायचंय? पक्षी उडून जायचंच आहे, काय राहणार आहे, असा विचार करून एकदम शांत राहिलं का नाही. तळमळ असते, ऐकण्याची तळमळ, बघण्याची तळमळ, पॉइंटवर पॉइंट, पॉइंटवर पॉइंट, पॉइंटवर पॉइंट. आता डॉक्टर म्हटलं, आता कुठल्याही पॉइंट तुला जमत नाही, तुला आंधळाच राहावं लागते म्हटल्यावर मजबूर हो बसून राहतो गुबाडासारखं. होणार आहे, गुबाड होणार आहे एक ना एक दिवस. डोळा संपणार आहे. आपल्याला वाटत असेल मरेपर्यंत आम्हाला डोळा मिळेल, नाही. मरेपर्यंत आम्हाला कान मिळेल, नाही. मरेपर्यंत आमचा हात व्यवस्थित राहील. नेरे ಕೆನ್ನೆಗೆ ತೊರೆ ಗಲ್ಲಕ್ಕೆ ಶರೀರ ಗೂಡಿ ಹೋಗುದ ಮುನ್ನ, ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ನೂರಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ, ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟದ ಮುನ್ನ ಮುಟ್ಟಿ ಪೂಜಿಸು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ. पाटील म्हणत होते, अप्पा असं असं बोललं. तुमचं 75 उमर आहे म्हणून म्हणलं तर अजून किती मजबूत राहावं का दिगंबर पटेल? किती म्हणून मजबूत राहावं? आम्हाला वाटते तुम्ही अजून 1000 वर्ष जगावं. 100 वर्ष नाही, 1000 वर्ष तुमचा पाय हलू नये, हात हलू नये. हलू नये म्हणजे काम करावं. हलू नये म्हणलं तर पोरं बंदच होऊ नये. काम करत राहावं, परंतु हालचाल होऊ नये. असा कापणारच आहे, कंपन उठणारच आहे. प्रत्येकांना हे वलांडून जावावंच लागते. भाग्यशाली तो आहे, लवकर फट्ट दिशी गेलं, मिटलं, तेच भाग्यशाली म्हणावं. प्राप्त झाल्यानंतर हो, आता नाही. प्राप्तीच्या अगोदर गेलं तर आता संपलं, काय कामाचे नाही. म्हणून करण्याच्या जो वृत्ती आहे हाताला, या हातानं फर्स्ट क्लास काम करावा, अजून मजबूत ठेवावा आम्हाला देवानी, असं म्हणून वाटते. करण्याची इच्छा हाताला असून सुद्धा हात काम देत नाही. त्याला कुठल्याही मशिनरी सुद्धा चलत नाही. गुडघं दुखून अजून मनमथ स्वामीला यावं असा इच्छा वाटते, परंतु काय करावं, कस काय. परवा मी म्हंटल ते माताजी येणं गेले हो, कस काय म्हणून मी विचारलो एकाला. महाराज ते गुडघं लई त्रास देवलेले तिचे, आजकाल बिमारी एवढं वाढले गुडघ्याची. हा बाबा बाबा, लहान लहान लेकरू सुद्धा गुडघच म्हणले. कारण हे पाणीचं प्रॉब्लेम आहे. जे मिनरल जे मिळायला पाहिजे होतं त्या वॉटरमध्ये, जे काही अंश मिळायला पाहिजे होतं, पहिले झरणाचं पाणी प्यायचं. आता बी झरणाचं पाणी तुम्ही पित असेल तर तुमचं गुडघं बंद होऊन जाते. कारण त्या अनेक वनस्पतीच्या मुळीपासून निघालेले ते पाणी असते. मी याला काठमांडूला गेलो होतो, नेपाळला गेले तेव्हा एक नळ बसविले होते. म्हटलं हे इसका टंकी कहाँ है जी, बोला मैं इसको, उसका टाकी पानी का, ये इसको टंकी वगैरह नहीं रहता बोले. फिर कैसा? ये ऑटोमेटिक पहाड़ से आया हुआ पानी है, हमने पाइपलाइन किया, सब जमा होकर के इसमें आ जाता है. त्या झोपडी वगैरे घालून राहिलेले लोकच पाणी होतं. म्हणजे असले पहाड पजरत असलेले पाणी ते धरतात.
ते पहिले होळाचं पाणी पियायचं आम्ही, वाह्याचं पाणी पियायचं. एवढंच नाही, मलकापूरच्या तळातलं पाणी पिलेले लोक आहेत. मलकापूरले पाणी काय छान होतं का ते? तरी सुद्धा त्या मातीतलं पाणी पिल्यामुळं बेमार पडत नव्हते माणसं. आता शुद्ध फिल्टर पाणी पिऊन पिऊन बेमार पडायची वेळ आलेली आहे. कारण जे अंश मिळायला पाहिजे ते अंश एंड होऊन चालले. म्हणून बरेचसे आता ते सवय लागले. आता तुम्ही विहिरीचं पाणी पिऊ शकत नाही. ममता बॅनर्जी विहिरीचं पाणीच पाहिजे त्याला, हे तुमचं फिल्टर काही जमत नाही त्याला. ममता बॅनर्जी कुठलं माठातलं हो, नाहीतर तिकडं ममता नाही. इथं एक ममता बॅनर्जी आहे आपल्याजवळ, म्हणून ती बेमार पडत नाही कधी. मस्त घट्ट आहे बघा, मजबूत बॉडी नाही परंतु शरीर फार मजबूत आहे. पहाटे 4 वाजता उठणार म्हणजे उठणारच. मस्त जोडी जमले दोघांच, शोभाचा आणि ममताचा. इतका सुंदर जोडी जमले. सांगायचं तात्पर्य, या प्रकृतीच्या विकोपाला आम्ही गेल्यामुळं त्या प्रकृती आधीन नसल्या कारणानं आमचं प्रकृती बिघडून चालले. म्हणून शरीर साथ देत नाही. शरीराचा जो अवयव आहे त्याला आवड आहे की मरेपर्यंत आम्हाला शरीर साथ द्यावे. परंतु ह्याचा उपयोग कसा करून घ्यावे आम्हाला माहिती नसल्यामुळं, ज्यावेळी माहिती होते त्यावेळी आपल्याला करता येत नाही. ज्यावेळी करता येते त्यावेळी आपण माहिती करून घेत नाही. वीस 21 उंमर मध्ये एखादी आपण इकडं आला असेल, तुम्हाला आम्ही साधना सांगितलो, तुम्ही साधना करत होते. आता आपल्याला फक्त ऐकायचं आहे, करायचं नाही. करायचं असून सुद्धा करता येत नाही, मजबूर आहे. जवानी करके सोचता है, बुढ़ापा सोच के करता है. त्यावेळेला काहीच कळत नाही त्या माणसाला. इकडे धावून येऊन माझं कल्याण कसं होईल, माझा साधना कसं होईल, साध्य कसं होईल, याच्याबद्दल विचार केला असेल तर त्यांचं कल्याण होत होतं. वयाच्या 16-17व्या वर्षी आम्ही घर सोडून पळालो. 17व्या वर्षी ना ठाव ना ठिकाणा. होईल काहीतरी होईल. एक वेळ घराचा बाहेर पडणं म्हणजे पडणं. ज्या प्रकारे पक्षी उडाले, कशा करता उडाले? खाण्यासाठी उडाले पक्षी. काय होता अभंग? जीव पक्षी उडून गेला, वासना फळारूपी फळाशी बैशी. हे जीव पळापळ पळापळ करतो, वासनारूपी फळावर जाऊन बसतो. वासने से फासा घालोने जीवासी आम्हा फिरविसी. अनंत योनी भटकावा लागते वासनाच्या फळामध्ये जाऊन बसल्यावर. परंतु हे जीव उडाला, या जीवाचा तळमळ एक होत, फक्त सद्गुरु माऊलीचा भेट व्हावे आणि ह्या
संसाराचा भानगडी भयानक दृश्य नजरेत पडल्यामुळं सोडावा लागला. काय कमी होता म्हणून नाही, आम्हाला काही कमी होता म्हणून नाही. भरपूर लाड करणारे लोक होते, आम्हाला गावात सुद्धा लाड करणारे होते. मी लहान असताना दिवा लावायला जायचं देवाचं. सायंकाळी देवाला दिवा लावत होते त्यावेळेला 6 वाजता दिवा लावायला जायचं. जाता जाता एक दुकान, एक रुक्मय्या म्हणून एक व्यक्ती होत, फार जाडचा जाड माणूस होता. रुक्मय्या, किराणाचं दुकान त्याचे, ते कलाल समाजाचे. त्यांनी जाता जाता काय करायचं, तेल द्यायचं दिव्याला, त्या देवासाठी लावायला. तिथं जाता जाता ते तेल द्यायचं. तेल तर देत होता, तेलासोबत आम्हाला चॉकलेट, गोळी, बिस्किट, किंवा ते पहिले साखर पांढरं नव्हतं, ते लाल साखर होतं. पांढरं कंपनीच नव्हती त्यावेळी, गुळ एक प्रकारची. हा, खानसारी मला तर पावडर राहते, पांढरं राहते, परंतु हे उमरावती साखर म्हणतात की काय, हा, त्या प्रकारे साखर म्हणजे खायला देत. नंतर पांढरा साखर आले. दिगंबर पटेल, तुम्ही लहान असताना होतं का पांढरा साखर? तुम्हाला आठवण नाही वाटेल. आम्ही लहान असताना मला पक्का माहिती, ते साखर नव्हते, काही द्यायचं त्यांचं, एक एक दिवस ते साखर द्यायचं मला. ह्याचा अर्थ काय आहे? साखरेसाठी, चॉकलेटसाठी आम्ही त्या दुकानाला जावावं आणि त्या निमित्ताने देवाचं दिवा लावा. लहान असल्यापासून आम्ही चुकत नव्हतो. आणि पहाटे पहाटे 4 वाजता पूजा करायचं देवाचं. म्हणजे कोणी माझा पूजा केलेले कोणी पाहू नये म्हणून एक विचार होता मला. 4 वाजता लहान, किंवा त्यावेळेला मी संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज स्वतःचा सांगून घेऊ नये, तरी सुद्धा तुम्हाला मला आठवण आला म्हणून तुम्हाला सांगू लागलो. माहिती, कधी 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 काम देते हे गोष्टी, हे आदर्श आपल्याला काम पडतात. काय सांगत होतो, ज्या वेळे आमचा अवयव मजबूत असतात त्यावेळे आम्हाला आवड असायला पाहिजे त्या गोष्टीची. या ठिकाणी सुंदर अभंग आहे, फार कोणा शिवदास मौली एवढा अनुभवी संत आहे, त्यांच्या जीवन काय होतं, त्यांच्या साधना काय होती, या अभंगाच्या माध्यमातून आमच्या लक्षात येते. कुठपर्यंत ते पोहोचलेले होते. काही व्यक्ती बोलण्यावरून कळते की हे कुठपर्यंत पोहोचलेले लोक आहेत. नोकरदाराचा भाषा वेगळं असते, मालकाचा भाषा वेगळं असते, त्याच्या मालकाचा भाषा वेगळं, मूल मालकाचा भाषा वेगळं असते, त्याला निर्माण केलेले मालकाचा भाषा ते वेगळंच असते. शुद्ध भाषा बोलणीवरून काय व्यवहार चाललेले आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येते. सर्व करून मतलब नाही, आपला गोड बोल नसेल, सर्व काही करून मतलब नाही. त्याकरता
पक्षी उडाली, कशा करता उडाले? जीवरूपी पक्षी वासनारूपी फळावर बसण्यासाठी शोधत राहिले. तिथं काय मिळते, तिथं काय मिळते, तिथं काय मिळते, तिथं काय मिळते. उडाली की नाही? तसं उडी मारत राहते माणूस. घरामध्ये बी उडी मारत राहते. छंद बंद, छंद बंद, तिथून इथं, इथून तिथं. काय तुम्हाला काय झालं हो, असा का करता? मग बायको शिवी देते नवऱ्याला. उगा बसा की थोडा शांत, उगा भन 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 भन. बाहेर गेलं तरी बी तेवढंच आहे, घरी आला तरी बी तेवढंच आहे. उगा बसा. बायको समजून सांगते नवऱ्याला. लक्षात आलं का? तर आम्ही बी उडून गेलो 15-16 वर्षा वयात. उडून जाऊन कुठं बसलो? मनमथ स्वामीच्या मंगल भवन मध्ये येऊन वास्तव्य केलो. परदेशी उडला पक्षी. उडून उडी घेऊन, उडी घेऊन, उडी घेऊन, उडी घेऊन. किती उडी? किती वर्षाच्या उडी आहे? लक्षात आलं का? किती वर्षाची उडी आहे? 1990 मध्ये आम्ही उडी घेतलेली आहे कर्नाटकातून. किती वर्ष झाले? 34 वर्षाच्या उडी आहे. असा बसलो इथं मनमथ स्वामीच्या सानिध्यामध्ये. पुढचा जो सांगतात, इडा पिंगाला दोहीकडे सुषुम्ना भेदुनी गेला पुढे. एवढंच कस काय मिसळले की इथं वरचे जो अक्षर ते आहे उडालेले, आणि या ठिकाणी आहे बसलेले. ज्यांनी इकडी लक्ष ठेवलं त्यांच्या कल्याण होणार आहे. म्हणतो ना आधी, इडा पिंगला सुषुम्ना मार्ग है कठीण त्रिकूट संगमा, मध्यमा महालिंग दर्शन आरती करावो, सज्जना द्वैत बावटा आरती करावो. चिन्मय गुरुमूर्ती निर्ज्योती अनुरेणो भासती बुद्धी भाषा निज वस्तू गुरुपुत्र जाणती आरती. हे कोण जाणून घेतात? फक्त गुरुपुत्राशिवाय इडा पिंगळाच्या भानगडी दुसऱ्याला हे कळत नाही. इडा पिंगला सुषुम्ना मार्ग है कठीण त्रिकुट संगमा, मध्यमा महालिंग दर्शन आरती करावं. किती विचारपूर्वक हे लिखाण केलं असेल. विचार करा. विचार करण्यासाठी मजबूर होते. हे लक्षात कोणाचं येते? गुरुपुत्र झाल्याशिवाय गुरुपुत्र जाणती. हे सगळं बसलेले गुरुपुत्र आहेत. आई वडिलांच्या उदरातून जन्म घेतलेले पुत्र नाही, गुरुमाऊलीच्या उदरातून जन्मलेले हे सगळे पुत्र आहेत. या पुत्रालाच कळते. म्हणून गुरुपुत्र व्हावे. अपुत्रस्य गतिर्नास्ती, अपुत्रस्य गतिर्नास्ती. काही लोक म्हणतात, आप्पाजी आम्हाला लेकर नाही म्हणून आम्हाला गती नाही. हे चुकीची गोष्ट आहे. स्वतः पुत्र जोपर्यंत होत नाही त्या व्यक्तीला गती नाही. त्यांनाच पुत्र पैदा करावं म्हणते. हे उलटा समजून घेतले. स्वतः त्यांनी पुत्र व्हायला पाहिजे. ऐसा पुत्र व्हावे गुंडा लावे झंडा. मनमथ माऊली सारखं.
भेदुनी घेला पुढे. कुठं आहे इडा, कुठं आहे पिंगला, कुठं आहे सुषुम्ना? माहिती आहे का तुम्हाला? नाही. हे नाडी आहे. इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी. नाडी किती आहे? 72,72,72,423 नाडी आहे. विशेष त्याच्यातला नाडी 3 नाडी आहे. इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना नाडी. सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्ना नाडी. सूर्यनाडी म्हटलं तर हे उजवी कानाचं, चंद्रनाडी म्हटलं तर डावा नाकाचं. हे नाकाच्या पुढी उजवी आणि डावा. हे निरंतर श्वास चलत राहते. श्वास चलत राहते. चलते की नाही श्वास? श्वास घेवलेले की नाही? घेवलेले श्वास. श्वास तुम्ही घेणार नाही, तुमच्या हातात ते श्वास नाही. गाळी निन्नादीन वल्लवय्या, तुमचा आधीन नाही माय. हे वारा आम्ही घेवलो म्हणून तुम्हाला वाटत असेल, तुमच्या हातात ते नाही. सूत्र दोरी आम्ही बाहुल्याची. ऑटोमॅटिक चालू आहे. ऑटोमॅटिक चालू आहे की तुम्ही घेवलेलो? हा. देणार कोण आहे? भोलेनाथ बाबा तुम्हाला फ्री ऑक्सिजन देत आहे. 3.5 सिलेंडर लागते डेली तुम्हाला ऑक्सिजन. किती? 3.5 सिलेंडर. 1 सिलेंडर 1000 रुपये. तुम्हाला 3,500 रुपये महादेव खर्च करत आहेत. फक्त वारा, अन्न वेगळं, पाणी वेगळं. फक्त वाराला एवढा खर्च आहे. इळे निम्म दान, बेळे निम्म दान, सुಳಿದು ಸೂಸುವ ಗಾಳಿ ನಿಮ್ಮ ದಾನ. ನಿಮ್ಮ ದಾನವ ನುಂಡು ಅನ್ಯರ ಹೊಗಳುವ ಕುನ್ನಿಗಳ ನೇನೆಂಬೆ रामनाथ. बराच वेळ बोलतो, परंतु आठवण आल्या म्हणून तुम्हाला सांगतो ते वचन. वारा कोणाचा देणगी आहे? देवाचा देणगी आहे. पीक कोणाचा देणगी आहे? कोणाचं? देवाचा देणगी. पाणी कोणाचा देणगी आहे? देवाचा. वारा त्यांच्या देणगी, पीक त्यांच्या देणगी, पाणी त्यांच्या देणगी. सर्व त्यांनी दाता आम्हाला देत असला तरी सुद्धा आपण या ठिकाणी कोणाचा गुणगान करतो? फलाणे यांच्या आज एवढा प्रसादाचा व्यवस्था झाली म्हणतो की नाही? फलाणे फलाणे एवढं मोठं देणगी दिले. कुठून दिले? देव त्याला दिला नसेल तर आम्हाला कुठून देतो? तारीफ कोणाचा व्हायला पाहिजे? देवाचा तारीफ व्हायला पाहिजे. कारण देव तुम्हाला दिले, एवढा दिले, एवढा दिले, त्याला किंमत करता येत नाही. परंतु ह्यांना खुशी वाटते नाव घेतल्याबरोबर. त्यांनी म्हणायला पाहिजे, अप्पा आमचा गुणगान करू नका, आम्हाला जो दिले ना त्यांच्या गुणगान करा. शिवदास म्हणे, दाता गुरुनाथा. गुरु रूप हे कोणाचे? मूळ कैसे त्यांचे. हे कोणाचं रूप आहे? त्याच्या मूळ काय आहे? माझाच अंश भर्गो नराकृती ही. माझा अंश या भूतलावरती नराचा आकार घेऊन वावरते.
म्हणून गुणगान कोणाचा व्हायला पाहिजे? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुणगान व्हायला पाहिजे. कारण का? तो साधक आहे. ब्रह्मेंद्री स्थिरावला, आधारा स्वाधिष्ठाना मणिपूरका अनाहता विशुद्धी आज्ञा सहस्र कमळ स्थिरावल, सहस्र कमळावरती स्थिरावल, स्थिर केले. पक्षी उडून गेले, बाहेरचा पक्षी नाही, आतला पक्षी. बघा, जीवरूपी पक्षी फळ ग्रहण करण्याकरता उडाले, उडी घेतले. कसं उडी घेतले? उडी खाली घेतो की वर जाते? उडून काय भूमीमध्ये उडून जाते का? उडते वरी. उडती कला म्हणतात, उडते. हा, हे पक्षी उडाले. कसं उडालं? इडा पिंगलाच्या सहाराने त्या पक्षीला उडवले. हे उडला बघा पक्षी. हे सूक्ष्म आहे, थोडं लक्षात द्यावं लागतं. जो ध्यान करणारा जो व्यक्ती आहे, स्थिर होऊन सर्व चक्राचा भेद करत जो उडत राहतो उडती कलामध्ये, त्या व्यक्तीला हे लक्षात येणार आहे. दोन कडी उडणारे पक्षी आहे, या जीव दोन कडी उडत राहते. एकाकडे उडाल्यानंतर त्यांचा उद्ध्वस्त होऊन जाते, एकाकडे उडल्यानंतर त्यांच्या कल्याण होऊन जाते. बाहेर उडी घेतलं त्यांचे उद्ध्वस्त होते, आत उडी घेतलं त्यांचे कल्याण होते. अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुखी. आत उडणारा जो व्यक्ती आहे, उडणारा जो पक्षी आहे, तो कधी दुखी होत नाही. कधी दुखी होत नाही. कारण अशा ठिकाणी उडी घेतलेली आहे. मी तुम्हाला एकदा सांगितलं दृष्टांत, सांगितले होते मी. माय किती आठवण ठेवले बघा, ते किती वर्षाचे आहे. म्हणजे यांच्या लक्षात यावं लागते, उडी घेणारा माणूस कसं उडी घेतो. बसा. कोड्री कन्नड मध्ये सांगावं लागते ना, कोड्री. हे बी लोक उडूनच आलेले आहेत. कर्नाटकातून उडी घेतलं, कपिलाधारला येऊन बसले, उडी घेऊन उडी घेऊन. एक झाड राहते बघा, कुठून कुठून येते पक्षी, कुठून कुठून येते की, कुठून कुठून येते की, सगळं फांद्या फांद्याला फांद्या फांद्याला बसतात पक्षी. रात्री येऊन असं एक 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 असंच बसतो पक्षी. काय अंधार झाल्यावर बी सुद्धा एक एक पक्षी येतात. तसं एक 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 येऊन पक्षी बसतात. बसून सकाळी पूजा पाठ झाला, फुर्र दिशी उडून जातात, उडी घेतात. कुठं कुठं उडी घेतात की काय. हे बी पक्षी आहे, योग्य ठिकाणी येऊन बसलेले आहे पक्षी.
हे फळ तुम्हाला खायला मिळणार नाही. अशा प्रकारचे फळ आम्हाला कुठेही आढळत नाही. हे अमृतरूपी फळ आहे. वचनम दृष्ट्वा सुधा भीता दिवंगता, म्हणजे सर्व पिकं पडतात, सगळ्या गोष्टी, ह्याच्यापेक्षा मिठास, ह्याच्यापेक्षा परिपूर्ण तुम्हाला कधीही मिळू शकत नाही. ते कोणतं फळ आहे? गुरुमाऊलीच्या वचनाच्या अमृतरूपी फळ आपल्याला दररोज खाण्यासाठी या ठिकाणी मिळते. गप गप खाऊन घ्यावं, अर्धावट खाल्ला अर्धावट सोडलं जमत नाही. म्हणून प्रसाद कसं खातो आपण? पूर्ण सवडून खातो. तसं हे बी प्रसाद आहे. गुरुमाऊलीचा अमृत उपदेश म्हणजे हे प्रसाद आहे. सोडायला जमत नाही, वाया घालता येत नाही. भाग्यशाली आहात. अनेक व्यक्तींना अनेक प्रकारच्या सुविधा मिळत असेल तरी सुद्धा या ठिकाणी काही भक्त मजबूर होऊन या ठिकाणी येतात. मजबुरी असते त्यांना. मरेपर्यंत आमचा कारोबार संपत नाही. गंगापूरकर, लक्षात आलं का? मरेपर्यंत आमचा व्यवहार संपत नाही. पुरून टाकलं तरी सुद्धा संपत नाही. म्हणून आशा तृष्णा कभी न मरे. तर या ठिकाणी येऊन बसल्यानंतर तृप्ती होते. झालो मी पूर्ण तृप्ती या ठिकाणीच मिळणार आहे. कुठेही पूर्ण तृप्ती तुम्हाला मिळणार नाही. पक्षी कुठं उडून गेलं? आत उडालेले पक्षी असावं, बाहेरंगात उडालेले नाही, विषय वासनामध्ये उडालेले नाही. विषय वासनात उडाला पक्षी, त्याचा एंड खतम. इकडी बी एंड होतो, इकडी दुःखापासून एंड होतो, तिकडी दुःखापासून मुक्ती कधीही मिळत नाही. दुःखाचा मुक्ती आत आहे, बहिरंगात दुःखाचा मुक्ती नाही. तर तुम्हाला सांगत होतो, जास्त भूकंपग्रस्त एरिया कोणती आहे तुम्हाला माहिती आहे? भारतात जास्त भूकंप होत नाही. जपान तिकडच्या साईडला जास्त भूकंप होत राहते, हमेशा भूकंप होत राहतात. एकाने छान एक घर बांधला होता आणि तिथं झेन गुरु राहतात. झेन गुरु बुद्धांचं तत्व अनुयायी. त्यांनी म्हटलं आमच्या गुरु महाराजाला आमंत्रण द्यावे, असं म्हणून त्याला आमंत्रण दिला. कशाला? प्रसादासाठी. एक 2 मजली बिल्डिंग होतं. वरच्या मजलीवर व्यवस्था केली होती. ते ताट वगैरे मांडले, अवतीभोवती टेबल सिस्टम, सगळं बसलेले आहेत. अचानक भूकंप झाला. भूकंप झाल्यावर कुठं जावं? सगळे धडाधडाधडाधड पळून अंगणात गेले, कारण बिल्डिंग अंगावर पडून हो ना. मोठा झटका न होते. बाहेर गेल्यावर थोडा वेळ थांबले, काही धक्का झालेले नाही, सुरक्षित राहिले. आजूबाजू बघितले, गुरु महाराज दिसत नाही. इकडी तिकडी बघितले, महाराजच नाही. महाराज कुठे? महाराज कुठे? मध्ये जाऊन बघत म्हटले. वर गेले, कारण थंड झाला होता ना भूकंप. तिथंच डोळा झाकून बसले होते.
कुठं? ज्या ठिकाणी जेवायला दिले होते तिथंच, समोर थाली होतं तिथंच बसलेले होते, शांत बसले होते महाराज. अरे महाराज इथंच बसूनच आहे. उठवले त्यांना. गुरुजी गुरुजी क्या हुआ? भूकंप हुआ था आपको पता नहीं? एवढं मोठं भूकंप झाले तुम्हाला माहिती नाही? आम्ही सगळं पळून गेलो, तुम्ही इथंच बसून राहिल्या. त्यावेळी महाराज म्हणाले, म्हणा मी बी पळून गेलो. म्हणजे तुम्ही दिसला नाही, एवढाच फरक आहे. तुम्ही बाहेर पळून गेल्या, मी आत पळून गेलो, दुसरं काहीच नाही. बाहेर किती म्हणून पळणार आहे? कोरोनाच्या काळामध्ये कुठं म्हणून पळणार आहे तुम्ही? कुठं गेलं तरी कोरोना कोरोना कोरोना. बस. काही लोक घर सोडले नाही, काही लोक घरात राहिलेले नाही. कशानं? भीतीनं. म्हणून त्या भूकंपाच्या वेळेला तो कुठून पळून गेला होता? तो आत पळून गेले, अंतर्मुखी झाले होते. देह राहो अथवा जावो, आपण जाऊन तुमचं जवळ मिळव. बस. तुमच्या जवळ असल्यावर कशाची भीती आहे? देवापाशी पळून गेल्यावर कशाची भीती आहे? लोकापाशी पळून गेलो, आम्हाला त्यावेळी भीती आहे, कधी काय होईल म्हणून. म्हणून आमचा विश्वास तुझे पायी पळून जावं. कुठं आहे देव? बाहेर पळाल्यानंतर देव मिळणार नाही, आत पळालं तरच देव मिळेल, अंतर्मुखी झालं तरच देव मिळेल. म्हणून फार सुंदर आज अभंग निवडलेले आहेत. काय नाव त्यांचे? खंडूजी. हा, आठवण ठेवावं लागते खंडोबा रायाचं. स्थिरावल ज्ञान उदया प्रकाशल, सहस्र जन्म आठवले. ज्ञान उदय प्रकाशले. आत उडाल्यानंतर ज्ञानाचा उदय होतो, त्या ठिकाणी प्रकाश पडतो. असा हा प्रकाश पडतो. सहस्र कमळावरती जाऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी अनंत प्रकाश, अनंत रंगाचा प्रकाश, अनेक चक्र वेगळं 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 रंगाचा असेल, परंतु तिथं गेल्यानंतर सहस्र कमळावरती अनंत रंग प्रकाशले. सहस्र जन्म आठवले, शिवपूजन नाही केले. शिवपूजन नाही केल्यामुळं कितीतरी जन्म मी भटकलो होतो. अरे रे 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 बाबा बाबा. म्हणून त्यावेळेस त्याला आठवलं, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं. बाರದ भवंगळल्ली बंदे बंदे. अण्णा बसवण्ण म्हणतात, कितीतरी जन्मात आलो, अनंत जन्म फिरून 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 आलो. देवा, या भवबंधन मध्ये मला तू घालू नको, त्या भवबंधनात आम्हाला टाकू नको. मग आम्हाला वाटते त्यांनी सुखी असेल, यांनी सुखी असेल, कोणी सुखी असेल. सुख कुठपर्यंत आहे? आजार होईपर्यंत. जरा जरा आणि मरण, जरा दुःख, जन्म दुःख, मरण दुःख, जन्मल्यापासून दुःख प्रारंभ. कितीतरी दुःख, 1000 इंचू चावलेले दुःख आईला होते म्हणे. 1000 इंचू चावलेले बघा, तरी सुद्धा आई विसरून जाते त्या वेदनाला. लेकराला बघितल्याबरोबर, त्या बाळाला बघितल्याबरोबर त्यांची वेदना पूर्ण संपून जाते. म्हणजे माया एवढा प्रबल असते.
सहस्र जन्म आठवले. किती जन्म आठवले? हजारो जन्म आठवलं. म्हणून तो जागृत आहे. ठेस लागला तरच माणसाला जागृती होते. इथं दगड आहे म्हणून कळतो. आंधळा माणूस तिथं गेल्यानंतर सावधान होतो. मी निर्मल डिस्ट्रिक्टला गेलो होते. कोणता तरी मुधोळ जवळ एक गाव आहे. दोन डोळाने ते लेकराला, काय वय बी काही जास्त नाही. हा, वालेगाव ह्यानी घेऊन गेलो होता. वालेगाव, बरं झालं आठवण करून दिला. वालेगावला गेलो. दोनों डोळाने. स्वामी जी बोले, क्या मैं, आप गाड़ी चलाओ, मैं क्या क्या आता है मैं बोल देता हूँ. माझं बाजूला बसलं. हा, मोडले ना अभी बोला. गाडी वळून टाका म्हणलं. ते वळण आले की म्हणलं तुला कसं कळत? मुझे मालूम है किधर घूमना है किधर जाना है, हे रस्ता मुझे मालूम है. डायरेक्ट आंधळा असून सुद्धा त्यांनी त्यांच्या फॅक्टरीला घेऊन गेला. त्या बाजारमध्ये फिरून 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 फिरून, हा, इकडी वळा इकडी वळा इकडी वळा इकडी वळा, दोनों डोळा नाही. मग चलत गेले तर कळते ना माणसाला. चलत न जाता गाडीत बसून सुद्धा तो मार्गदर्शन करतो. सहस्र जन्म आठवला. आम्ही पाहिला नाही, आम्ही आंधळे आहोत. परंतु या प्रकारचे साधना केल्यानंतर, आपण सहस्र कमळावर जाऊन बसल्यानंतर त्यावेळे त्यांच्या लक्षात येते, कितीतरी जन्म भटकून 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 अटकून इथं मी आलेले आहे. आता सावधान झाल्याशिवाय जमत नाही. हे साधना करणाऱ्या व्यक्तीला हे सगळं गोष्टी कळणार आहे. साधनाच्या अंती साध्य. आठवले, शिवपूजन नाही केले यमा शृंखला खळाविल. शिवपूजन नाही केली, ना शिवपूजा केले, ना कपिलधारला गेले, का नाही आई वडिलाचा सेवा केले, ना गुरुमाऊलीच्या सानिध्यात राहिले, काहीच केला नाही. साध्य कसा होणार आहे? किती तळमळ आहे, किती साधना आहे. एक दिवसाच्या गोष्टी नाही. हा, डांगा मुसळे पुढे येते. डांगा म्हणजे काय? मुसळ म्हणजे कळालं. मुसळ मुसळ ते आम्ही लहान असताना जेवायला जात होत्या. तुम्हाला सांगतो, जंगम महाराज म्हणून बोलित होते जेवायला. एक घर असा होता, मी सांगितलं की मला आठवण आहे, आता आठवण आले. ते पूर्ण मध्ये घालून असं चापट करून तळायचं. हा, ते हुरण गडब म्हणते त्याला, हुरण गडब कन्नड मध्ये. हा, हुरण गडी बी नंतर मराठीला ग. हे मराठीचे माय आले की तर कन्नडा मराठी. हा, कानुले त्याच्यात पूर्ण राहते. मोठे मोठे एवढे, हे दोन खाल्ले की पोट भरून जावं, तेवढं मोठे मोठे करायचे. तर ती परंपरा असा होती, त्या मुसळावर आम्हाला बसवीत होती. मुसळ घालायचं, मुसळावर बसायचं, फुल्ल जेव घालायचं. माय फुल्ल जेव घालायचं, दक्षिणा बी द्यायचं. नंतर वळून बघितल्या महाराज, मुसळाचा मार लागते बघा. आता हे अभंग ऐकून मला लक्षात आलंय, आतापर्यंत मला बी कळालं नव्हतं मुसळ काय आहे. मुसळाचं गोष्टीच मला माहिती नव्हतं. ते म्हणायचं, दक्षिणा देता वेळा म्हणायचं, बघा आता जेवलास, दक्षिणा बी घेतलास, वळून बघितला, मुसळ घेऊनच मागे लागत. तस शिवदास मौली काय म्हणते, डांगा मुसळे पुढे येती,
पुढे कसं आहे, अजून जन्माला गेलं ते डांगा मला शब्द माहिती नाही काय हा. मुसळाचा शब्द कळाला लहान असतानाच कळालं बाय, आता कळालं नाही. मला लहान असताना माहिती नव्हता, आता कळालं. असा मार येते, मुसळाचा मार, डांगाचा मार. हा काय असे महाराष्ट्रामध्ये कोणती घर नाही वाटाले हो. कर्नाटकमध्ये विचित्र विचित्र परंपरा आहे. ही परंपरा पहिल्या हे घडलेली घटना बोलतो तुम्हाला, हे माझं कथा नव आहे. अजून आता ते जेव घालायला की नाही मला माहित नाही, परंतु मुसळावर बसून वर्ष मुसळाचा शब्दाला तसा मुसळाचा मार पुढी धगा आहे, पुढी आहे बहुधगा. साधून घ्यायचं, किती साध्य आहे तेवढा साधून घ्यायचं. होते की साधन म्हणा माय मुसळ कस काय प्रवचन मध्ये तुम्हीच बोलले. कपिलदारला तुम्हीच बोलल्या, विसरले की आप्पा असं म्हटलं तर अवघड होईल, म्हणून आठवण आले मला. तसं काही करू नका माय. पुढी आहे बहुधगा. आजपासून तुमच्या घरी मी येईना बापू, आम्हाला बोलू नका. मुसळ तर नाही का म्हणून म्हणाला. असो, फार हसवले बापरे. शिवदास म्हणे धोका. समजूनी करा. वा वा, किती छान माऊली, किती छान बोलले. समजूनी करा शिव सखा. शिवदास म्हणे धोका, फार मोठा धोका आहे. हे जन्म, एवढा अनमोल जन्म आम्ही गमावून बसलो. व्यर्थ जन्म गेला, गमावून बसलो. फार मोठा धोका आहे. मरताना विचार करून मतलब नाही. ज्या वेळे आहे त्यावेळेत सावधान व्हायचं, संपल्यावर सावधान होऊन मतलब नाही. सावधान 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 सांगण्यासाठी शिवदास माऊली आम्हाला धोका आहे म्हणून सांगत आहे. पुढी आहे बहुधगा, धोका. हे सगळं संसारात असलेले सगळं धोका आहे, मिथ्या आहे. साथ काही येऊ शकत नाही संसारात. म्हणून शिवदास म्हणे धोका, समजून घ्या शिवसखा. आमचा सखा कोण आहे? आमचा सखा कोण आहे? सखा म्हणजे जवळचा सखा, साथ देणारा सखा. विद्यामित्रम प्रवासेषु, भार्य मित्रम गृहेषु च, अतुरस्य औषधम मित्रम, धर्मो मित्रम मृतस्य च. सखा, तुमचा सखा कोण आहे? समजून घ्या, तुमचा सखा शिव आहे. त्या सखाला पकडलं, सर्व सुख नसलं तरी तुम्हाला ते सुख तुम्हाला प्राप्त होतं. भोगल्यानंतर सुख मिळते असं काही नाही. काही नसताना सुद्धा तुम्ही आनंदाने त्या शंभूचा स्मरणामध्ये सुखी राहू शकता. म्हणून आज या मंगलमय अवसरमध्ये कोणाकोणाला काय प्राप्त होते, कोणाकोणाला काय प्राप्त होते काही सांगता येत नाही. लक्षात आलं का? वेळ कसं गेले काही लक्षातच नाही. सुखाचं दिन राहत नाही.
दुःखाचं दिन कटत नाही. दुःखाचं दिन कटत नाही माय. सुखाचा दिन राहत नाही. एवढा वेळ कसं काय गेला? एवढा दिवस झाला का? 15-16 दिवस होऊन गेले का आपलं? एवढं लवकर? दुःखाचं दिन कटत नाही. त्या दुःखाचा दिन मध्ये ज्यावेळी कटत नाही त्यावेळी आपल्याला साथी शिव असायला पाहिजे. तर आज कर्नाटका बिदर मुक्तिधाम, त्या धामात आजूभोवती भोवती असलेले भक्त मंडळी या ठिकाणी त्यांची उपस्थिती झालेले आहेत. लक्ष्मणरावजी पाटील आले का? येणार आहेत. कमलूरचे मंडळ आलेले आहेत. बेनक सांगवीचे भक्त मंडळी आलेले आहेत. बाबूप्पा फार सुंदर सेवा आहे. गुरुमाऊलीचे अटूट भक्त आहे. तर सकाळी अजून तुमचा सगळ्यांचं हितचिंतन करून आताही सुद्धा तुमचं हितचिंतन करतो. वेळाचा अभाव भरपूर झालेले तरी थोडा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नम पार्वते हर 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 हर